वर्धाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे आज रात्री दरम्यान नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. वर्धा नागपूर परिसरात त्यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर शिक्षण आणि समाजसेवेतही मोठे योगदान दिले आहे. माजी खासदार राहिलेले दत्ता मेघे यांची राजकीय कारकिर्दी सर्वाधिक काळ काँग्रेस पक्षात गेली. 2014च्या लोकसभा निवडणुका पार पडल्यावर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण पवनार येथेच पार पडले. पुढे ते वर्ध्यात स्थायिक झाले. दत्ता दिगंबर मेघे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून केली. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे ते लवकरच पुढे आले आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी संसदेत विदर्भातील प्रश्न प्रभावीपणे मांडले. पुढील काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबतही काम केले. तर नंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे काम करताना त्यांनी सर्वपक्षीय संबंध जपले. राजकारणाबरोबरच शिक्षण क्षेत्रात दत्ता मेघे यांचे योगदान मोठे मानले जाते. त्यांनी विदर्भात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन महाविद्यालयांची स्थापना करून शिक्षणाचा प्रसार केला. त्यांच्या संस्थांमुळे हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. शिक्षण क्षेत्रात उभारलेले त्यांचे जाळे आजही विदर्भातील विकासाचा महत्त्वाचा आधार मानले जाते. त्यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात वर्धाच्या सावंगी मेघे येथून सुरुवात केली. आचार्य विनोबा भावे रुग्णालयाची स्थापना करून वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. पुढे याच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल सुरू केले. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी विविध उपक्रम राबवून जनतेशी नाते दृढ केले. आरोग्य आणि शिक्षण, ग्रामीण विकास यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले. त्यामुळे त्यांना केवळ राजकारणी नव्हे तर समाजसेवक म्हणूनही ओळख मिळाली. दत्ता मेघे यांचे संबंध अनेक मोठ्या नेत्यांशी जवळचे राहिले आहेत. विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. तर शरद पवार यांच्या सोबतही त्यांनी दीर्घकाळ राजकीय काम केले आहे. या कुटुंबीय पातळीवरही त्यांचा वारसा पुढे चालू आहे. त्यांचे पुत्र समीर मेघे हे देखील राजकारणात सक्रिय राहिले. शिक्षण संस्था आणि सामाजिक कार्य सांभाळत आहे. समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दत्ता मेघे यांना विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्यात जीवन गौरव पुरस्कारासारख्या प्रतिष्ठित सन्मानांचा समावेश आहे. आजही विदर्भात दत्ता मेघे यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी केवळ राजकीय नेतृत्वच नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.